Today's play activity is helping others, which comes under the category of social and personal development of preschool students. So this play activity can be shared with a preschool teacher or parent who have the children of the age group 2 to 6 years. The objective of this play activity is to respond to the requests of others and to understand the value of helpfulness. For this, we need finger puppets of Mother Mouse and 3 small mice, a black, a brown, and a white mouse. How we have to play this activity? Tell the story of little white mouse and tell children about each small mouse and its action. Explain why it is important to carry out an errand and help others. The story is like this. Once there was a mother mouse and 3 little mice named Blackie, Brownie, and Whitey. Mother mouse one day said to Blackie, "Will you run to the kitchen and get me a piece of bread for our lunch?" But Blackie said, "Mother, I don't know where the kitchen is and how to go there. I'm too small." So the mother mouse got the bread herself. The next day she asked Brownie. He went out but came with no bread, saying he went to play with his friends and forgot. So Mother Mouse got the bread herself. The next day Mother Mouse asked the third mouse to get some bread. Whitey said, "Yes, Mother. Tell me how to go there and how much to bring." He listened to her and ran away. Soon he was back with the bread and said, "That was easy, Mother. I'm glad I went." Mother said, "Thank you very much, Whitey. You have done a good job." ही हेल्पिंग अदर्स नावाची प्ले ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये मुलांचा सामाजिक आणि व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी मदत होते. ह्यामध्ये मुलांना इतरांना मदत करण्याचं महत्त्व कळतं. ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काही पपेट्स हवे आहे. एक मदर माऊसचा आणि तिच्या 2 पिल्लांचे 3 पपेट्स हवे आहे, ब्लॅक, ब्राऊन आणि व्हाईट कलरचे. मग आपण इथे लिटिल व्हाईट माऊसची स्टोरी मुलांना सांगायची आहे. एक मादी उंदीर आणि तिचे 3 पिल्लं ह्यांची ही स्टोरी आहे. त्यामध्ये त्या पिल्लांची आई म्हणते सर्वप्रथम ब्लॅकीला की तू प्लीज किचनमध्ये जाऊन माझ्यासाठी ब्रेड किंवा पोळी आणतोस का? मग तो ब्लॅकी म्हणतो की अगं आई, किचन कुठे आहे आणि तिथे कसं जायचं पोळी आणायला मला काही माहिती नाही, कारण मी खूप छोटा आहे ना. म्हणून तो असं म्हणत तो टाळाटाळ करतो आणि मग आई स्वतः जाऊन ती पोळी आणते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आई ब्राउनीला म्हणते की तू किचनमध्ये जाऊन प्लीज तू पोळी आणतोस का? तो जातो पण तो पोळी काही आणत नाही आणि तो म्हणतो की अगं मी मित्रांसोबत खेळायला गेलो होतो आणि मी विसरूनच गेलो. मग आई परत जाते आणि किचनमधनं ब्रेड किंवा पोळी घेऊन येते. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आई जो तिसरा उंदीर असतो व्हाईटीला म्हणते की तू माझ्यासाठी पोळी आणशील का किचनमधून? मग तो व्हाईटी म्हणतो की हो, पण आई तू मला सांग कसं जायचं आहे तिथे आणि किती आणायचं आहे? मग आई त्याला व्यवस्थित सांगते सगळं आणि तो काळजीपूर्वक लक्षपूर्वक सगळं ऐकतो आणि जातो आणि तो पोळी घेऊन येतो लगेच. आणि मग तो म्हणतो की अगं आई, हे तर खूप इझी होतं, मला सहज जाता आलं आणि पोळी आणता आली आणि मला खूप आनंद झाला की मला हे सगळं जमलं. मग आई खूप खुश होते आणि त्याचा लाड करते आणि त्याला म्हणते की तू खूप छान काम केलंस आणि आज तू मला खूप मदत केलीस, थँक्यू हां व्हाईटी, असं म्हणत मग आई त्याचा लाड करते. मग ही स्टोरी अशी आपण मुलांना ही स्टोरी सांगू शकतो. परत ह्याच्यामध्ये काही व्हेरिएशन घ्यायचं असेल आणि दुसरी कुठली रिलेवंट आणखीन चांगली स्टोरी आपल्याला सुचत असेल तर तीही स्टोरी आपण सांगू शकतो. आणि या स्टोरीचा उद्देश हाच आहे की मुलांना मदत करतो. आपण इतरांची मदत केली पाहिजे किंवा आपल्या घरामधील ज्या व्यक्ती असतात, आई वडील किंवा
इतरही व्यक्ती असतील तर ह्या सगळ्यांची मदत केली पाहिजे. आणि तो खूप चांगला गुण आहे आणि असे मदत करणारे मुलं सगळ्यांना आवडतात. तर ह्याचं महत्त्व आपल्याला मुलांना पटवून द्यायचं आहे.